सुरू झालेली आहे। रायगडचं पालकमंत्री पद मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये या सगळ्या मुंबईच्या नागरी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहेत। या ठिकाणी शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा तर आपण पाहतोय माजी नगरसेविका ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आधी होत्या आणि त्या आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतात। संजना घाडी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। नीलम गोऱ्हे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे। ठाकरेंना हा सुद्धा आणखी एक धक्का बसलाय। संबोधित करावं थोडे बाकीच्यांनी पुढे चला। आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेतनं अनेक जण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेत आणि आणखी एक पक्षप्रवेश तो म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजना घाडी या सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्यात। शांत राहा सगळ्यांनी। प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर 2 दिवसांनी हा पक्षप्रवेश केल्याचं कळत आहे। दिनांक 13 एप्रिल 2025 आमच्या घाडी उभयतांच्या आणि आमच्या बरोबरती आलेल्या सर्व शिवसैनिक पदाधिकारी शिवसैनिकांच्या जीवनामधल्या एक आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा क्षण आणि दिवस या ठिकाणी आहे। आज आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराने जो पक्ष चालतो तो आपल्या सर्वांचा शिवसेना, ज्याचे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्रीपदी त्यांनी दमदार काम केलेलं आपण सर्वांना माहिती आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी सर्वजण पक्षात प्रवेश करीत आहोत। माझ्यासोबत माझी पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रवक्ता आणि उपनेत्या या देखील प्रवेश करतात। त्याचबरोबर ती अनेक युवा सेनेच्या संजना घाडी बोललो ना, संजना घाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, शाखेचे उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक, व्यापारी सेनेचे पदाधिकारी, असंख्य शिवसैनिकांच्या सह आज आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश करत आहोत। कारण तुम्हाला सर्व मीडियाला माहिती असायला पाहिजे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून थोडंसं पाठवलं, परंतु खरंच आम्ही अनुभव घेतला की पलीकडे काय चालतंय, जी विचारधारा शिवसेना प्रमुखांनी आपल्या सर्व मराठी माणसाला, महाराष्ट्राला किंबहुना हिंदुस्थानातील तमाम जनतेला दिली, त्या विचारांना तिलांजली देऊन कसं काम केलं जातं हे साहेब आम्ही गेले 12-14 वर्ष आम्ही पाहतोय। आणि म्हणून तुम्ही जे काम केलं मुख्यमंत्री म्हणून आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतात त्याला प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत। माझ्या प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांची विकास कामं होणं, मुंबईतील उपनगरामध्ये असणारी मोठमोठे प्रश्न तडीस जावे अशा प्रकारची आमची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी प्रवेश करीत आहोत। नीलमताईंचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। साहेब, तुम्ही जी जबाबदारी द्याल, जे काम द्याल, संजना घाडी काय काम करू शकतात हे महाराष्ट्राने